नमस्कार. या नवीन व्हिडिओमधून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर पवित्र पोर्टल शिक्षक पद भरतीविषयी शिक्षक पद भरतीची सद्यस्थिती नेमकी काय आहे, तर या संदर्भासाठी काही महत्त्वाच्या सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तर या सूचनांची आपण सर्वजण बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होतो. तर या सूचनांमध्ये शिक्षक पद भरती बाबतीमध्ये सद्यस्थिती नेमकी काय सांगण्यात आलेली आहे किंवा नेमकी पुढे काय कार्यवाही करण्यात येत आहे, तर या संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळेल. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची पहिली सूचना देण्यात आलेली आहे आणि या सूचनेमध्ये 9/8/19 रोजी एक यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्याच्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेची एक सुधारित यादी 3/12ला, त्याच्यानंतर उर्दू माध्यमातील रिक्त पदांसाठीची एक यादी 27/12 आणि माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिकेतील आदेशानुसार मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी संस्थातील इयत्ता 9वी ते 12वी साठीची या गटातील उमेदवारांसाठीची एक यादी 7/2/20 रोजी त्यांचे पसंतीक्रम पुन्हा घेऊन प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तर हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी दुसरी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की पवित्र प्रणाली अंतर्गत माननीय उच्च न्यायालयातील याचिकेतील आदेशानुसार समांतर आरक्षणातील पात्र उमेदवारांची शिफारस यादी ही 9/8/19, 3/12/19 आणि 7/2/20 रोजी प्रसिद्ध केल्यानंतर या 3 याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर बरेच विषयांनी आहे, म्हणजे बऱ्याच विषयांच्या जागांसाठीचे पात्र असे उमेदवार उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. तसेच बऱ्याच कास्टमधील सुद्धा उमेदवार उपलब्ध होऊ न शकल्यामुळे अशा जागा रिक्त राहिलेल्या आहेत. या रिक्त जागा तसेच पात्र असून सुद्धा बरेच उमेदवार कागदपत्र पडताळणीमधून अपात्र झाले. त्याच्यानंतर बरेच उमेदवार गैरहजर राहिले आणि बरेच उमेदवार हजर राहून ते पात्र असून सुद्धा ते रुजू झालेले नाहीत. तर अशा सर्व जागा रिक्त राहिलेल्या आहेत आणि अशा सर्व रिक्त जागांसाठीची एक पात्र उमेदवारांची शिफारस यादी तयार करणे, त्याच्यानंतर मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू पदभरतीचा पर्याय निवडलेल्या खाजगी संस्थेतील पदासाठी मुलाखतीस पात्र उमेदवारांची शिफारस यादी तयार करणे प्रस्तावित आहे. म्हणजे एक ज्या काही सर्व जागा रिक्त राहिलेल्या आहेत त्या सर्व जागांची एक शिफारस यादी तयार करणे आणि त्याच्यानंतर मुलाखतीसाठी एक पात्र उमेदवारांची शिफारस यादी तयार करण्याचं काम या ठिकाणी प्रस्तावित आहे. तर अशा 2 याद्या या ठिकाणी पुढे लागणार आहेत. त्यानंतर पवित्र प्रणाली अंतर्गत यापूर्वी नियुक्तीबाबत केलेल्या शिफारशींच्या विरोधामध्ये व शासनाच्या धोरणात्मक बाबींच्या विरोधात विविध विषयावर माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेल्या आहेत. तर या ठिकाणी या प्रणाली अंतर्गत ज्या काही नियुक्त्या केलेल्या आहेत त्या नियुक्तींच्या शिफारशींच्या विरोधामध्ये आणि शासनाच्या धोरणात्मक बाबींच्या विरोधामध्ये, म्हणजे ही शिक्षक भरती करत असताना शासनाने जे काही धोरणात्मक निर्णय घेतले, म्हणजे TET 2 ही 1 ते 5 साठी तसेच 6 ते 8 साठी लागू केली. त्याच्यानंतर ब्रिज कोर्सविषयी याचिका असेल तर त्या बाबतीमध्ये बऱ्याच उमेदवारांनी याचिका दाखल केल्या आहेत आणि त्यातीलच एक सर्वात महत्त्वाची याचिका क्रमांक 2956/2019 मध्ये 14/5/20 रोजी माननीय उच्च न्यायालयाने आदेश देऊन ब्रिज कोर्स उत्तीर्ण असण्याची अट रद्द ठरवलेली आहे. तर ब्रिज कोर्सविषयी एक महत्त्वाची याचिका या ठिकाणी दाखल करण्यात आली होती आणि तो निकाल हा विद्यार्थ्यांच्या बाजूने आणि शासनाच्या विरोधामध्ये लागलेला आहे. आता या ठिकाणी माननीय न्यायालयाचा सदरचा आदेश हा शासनाच्या प्रचलित कार्यपद्धतीशी विसंगत असल्याने विधिज्ञाचे मत घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे. आता या ठिकाणी ब्रिज कोर्स बाबतीमध्ये केस नेमकी काय होती, तर या ठिकाणी BEd पात्र असणारे उमेदवार म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं BEd झालेलं आहे तर असे सर्व उमेदवार इयत्ता 1ली ते 5वी साठी जॉबसाठी किंवा नियुक्तीसाठी पात्र होतील आणि त्याच्यानंतर त्यांना नियुक्ती दिल्यानंतर 2 वर्षाच्या आतमध्ये हा 6 महिन्यांचा ब्रिज कोर्स त्यांना पूर्ण करावा लागेल. अशा प्रकारे NCTचा रोल होता आणि आता आहे. परंतु या शिक्षक पदभरतीमध्ये महाराष्ट्र शासनाने BEd पात्र असणाऱ्या उमेदवारांना इयत्ता 1ली ते 5वी साठी पात्र केलं, परंतु अशा सर्व उमेदवारांनी हा जो काही ब्रिज कोर्स आहे तो नियुक्तीपूर्वीच म्हणजे फॉर्म भरण्याच्या आधीच जर त्यांचा पूर्ण असेल तर असे उमेदवार 1 ते 5 साठी अर्ज करू शकतात किंवा त्यांना नियुक्ती मिळेल. अशा प्रकारे हा शासनाने निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे 1 ते 5 साठी असे BEd पात्र उमेदवार या पदभरतीमध्ये पात्र होऊ शकले नाहीत किंवा त्यांना पसंतीक्रम आलेले नव्हते. त्याच्यामुळे बरेच उमेदवार या निर्णयाच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये गेले आणि न्यायालयाने हा निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूने म्हणजे शासनाच्या विरोधामध्ये दिला. त्याच्यामुळे आता या ठिकाणी अशा सर्व उमेदवारांना ज्यांचं BEd आहे त्यांना 1 ते 5 साठी शासनाला घ्यावं लागेल
म्हणजे या ठिकाणी 1 ते 5 साठीचा जो काही कट ऑफ आहे त्या कट ऑफपेक्षा जास्त मार्क असणारे जे काही सर्व BEd पात्र उमेदवार आहेत त्यांना 1 ते 5 साठी शासनाला नियुक्तीपत्र द्यावं लागणार आहे. परंतु हे नियुक्तीपत्र कशा प्रकारे देता येईल किंवा त्यांचे जे काही पसंतीक्रम आहे ते पुन्हा भरून घ्यायचे किंवा कसे, तर यासाठी या ठिकाणी विधिज्ञाचं जे काही मत आहे, कायदेशीर सल्ला या ठिकाणी घ्यावा लागणार आहे आणि त्या संदर्भामध्ये जी काही कार्यवाही आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ब्रिज स्कोरच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी अजून पेंडिंग आहे. त्याच्यानंतर पुढची सूचना आहे मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह शिक्षक पदभरतीबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यापूर्वी दिनांक 23/3/20 रोजीच्या सूचनेनुसार सूचित करण्यात आलेले होते. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक परिस्थितीमुळे शासनाच्या दिनांक 4/5/20च्या शासन निर्णयानुसार पवित्र प्रणाली अंतर्गत पदभरतीसाठीची कार्यवाही स्थगित ठेवली आहे. तथापि पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्याची परवानगी देण्याबाबत शासनास विनंती करण्यात आलेली आहे. तर आता या ठिकाणी 4/5/20 रोजी शासनाने एक पत्र काढून सर्व पदभरतीवरती निर्बंध घातलेले होते, परंतु आता या ठिकाणी शिक्षक भरती अर्धवट राहिलेली आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी विशेष अशी परवानगी शासनाकडे मागवण्यात आलेली आहे. त्यासाठीची फाईल सुद्धा वित्त मंत्रालयामध्ये गेली आहे. तर या बाबतीमध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह न्यूज अशी आहे की लवकरच शिक्षक भरतीसाठी विशेष अशी परवानगी मिळेल. त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची शेवटची अशी सूचना आहे ती म्हणजे की माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक 40/79/2019 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळातील उच्च माध्यमिक पदाकरता पदव्युत्तर पदवीसाठी किमान द्वितीय श्रेणी, माध्यमिक पदांकरिता पदवीसाठी किमान उत्तीर्ण श्रेणी आवश्यक ठरवली आहे. यापूर्वी अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध होत नव्हते. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा मुलाखतीशिवाय पदभरतीसाठीच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिनांक 7/2/20 रोजी सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी मुलाखतीसह पदभरतीची परवानगी शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. तथापि त्यापूर्वी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्याबाबत सुविधा देण्यात येईल. म्हणजे ज्या उमेदवारांना आधी प्राधान्यक्रम आले नव्हते तर अशा उमेदवारांना पुन्हा प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठीची सुविधा देण्यात येईल आणि त्याच्यानंतर सर्व उमेदवारांची मुलाखतीसाठीची एक शिफारस पात्र यादी डिक्लेअर होणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी शिक्षक पदभरती बाबतीमध्ये सद्यस्थिती आहे. तसेच न्यायालयीन बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याच अडचणी आहेत. बरेच निर्णय या ठिकाणी शासनाच्या विरोधामध्ये लागल्यामुळे जी काही पदभरती आहे ती थोडीशी पुढे गेलेली आहे. तसेच बऱ्याच शासनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे बऱ्याच उमेदवारांची निवड होऊ शकलेली नाही. परंतु आता या ठिकाणी ब्रिज कोर्स बाबतीमध्ये जे काही कार्यवाही आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ज्या उमेदवारांना 1 ते 5 साठीचा कट ऑफपेक्षा जास्त मार्क असतील अशा सर्व BEd उमेदवारांना 1 ते 5 साठी शासनाला पुन्हा पसंतीक्रम द्यायची किंवा त्यांना कशा प्रकारे नियुक्ती द्यायची, तर हे या ठिकाणी विधिज्ञाचं योग्य असं मत घेऊन त्या बाबतीमध्ये शासन जो काही निर्णय आहे तो घेणार आहे. तर अशा प्रकारे शिक्षक पदभरती बाबतीमध्ये एक महत्त्वाच्या सूचना आपण आलेल्या आहेत त्या या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.